और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। नाही कोणाच्या बापाचं, आरक्षणाच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, असं कसं घडतं? श्रीराम जय सेवालाल। मी प्राध्यापक प्रकाश काळे पाटील। तर तमाम मराठा बांधव समाजाकडून आमचे मित्र दशरथ भाऊ राठोड यांच्या हैदराबाद गॅजेटियर नोंदीनुसार पूर्ण बंजारा लमानी समाज हा हैदराबाद गॅजेटियरनुसार त्या नोंदीनुसार एसटी प्रवर्गामध्ये मोडतो। कारण आपला मराठवाडा हा अगोदर हैदराबादमध्ये होता आणि नंतर 17 सप्टेंबरला आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो। त्याच्या अंतर्गत आपण नंतर महाराष्ट्रामध्ये विलीन झालो। याचा अर्थ असा की जर हैदराबादमध्ये बंजारा समाज हा एसटी प्रवर्गामध्ये मोडत असेल तर साहजिकच पूर्ण महाराष्ट्रातला जो बंजारा समाज आहे तो नक्कीच एसटी प्रवर्गामध्ये मोडतो। हे हैदराबाद गॅजेटियरनुसार सिद्ध झालेलं आहे। तशा नोंदी देखील सापडतील आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या हिंदुस्थानचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहाजी आणि देशाचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना मी या ठिकाणाहून जाहीर असं प्रकटन म्हणा किंवा एक आव्हान करतो की त्यांनी ह्या समाजासाठी एसटी प्रवर्गामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजांना एक गॅजेटियरनुसार न्याय द्यावा। माननीय तमाम मराठ्यांचे दैवत जरांगे पाटील यांनी तर जाहीर पाठिंबा दिलेला आहे की बंजारा लमानी समाज यांना एसटी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं म्हणून आम्ही सुद्धा तमाम मराठी बांधवांनी सुद्धा याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या समाजाला एक न्याय मिळावा यासाठी आमचे मित्र दशरथ भाऊ राठोड हे मागच्या 2 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत। प्रशासनानं आणखीन त्यांची वाट बघू नये किंवा त्यांना अशा प्रकारे एक कसल्याही प्रकारचा त्रास न होता आणि ह्या समाजाची एक नोंद घेऊन दशरथ भाऊ राठोड यांच्या आमरण उपोषणाला न्याय द्यावा अशी मी नम्र विनंती करतो।